आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सुरुवात नक्कीच करूया. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया उन्हाळी ज्वारी लागवडीचे अनुभव याविषयी संतोष देवीदास लाहुळकार, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जे शेतकरी शेती करतात त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलाखतीमुळे आपल्याला शेती करताना त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो. काही काळ असा आठवतो की आपल्या इकडे ज्वारी हे खूप मुख्य पीक होतं. त्यानंतर त्या पिकाकडे आपण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असं म्हणायला हरकत नाही. परंतु गेल्या 2-3 वर्षात उन्हाळी ज्वारीचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे आणि शेतकरी आता उन्हाळी ज्वारीकडे वळलेले आहेत. तर अशाच प्रकारे उन्हाळी ज्वारीचं एक खूप चांगल्या पद्धतीनं पीक घेणारे शेतकरी संतोष देवीदास लाहुळकर हे आपल्यासोबत आहेत आणि ते मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथून आहेत. तर त्यांच्यासोबत आपण त्यांचे जे उन्हाळी ज्वारी लागवडीचे अनुभव आहेत तर ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार संतोष भाऊ. नमस्कार. संतोष भाऊ, आता मला असं सांगा की तुम्ही शेती किती दिवसापासून सुरू केली आणि शेतीमध्ये कधी आले तुम्ही? मी सप्टेंबर 24ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो आणि नंतर सेवानिवृत्तीनंतर मी असं ठरवलं की बाबा रिकामा वेळ कुठंतरी गेल्यापेक्षा माझी वडिलोपार्जित शेती होती राजंद्याला. मी वर्ध्यामधून रिटायर झालो आणि नंतर मी अकोला जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आलो आणि नंतर मी थोडा विचार केला की बाबा रब्बी पीक आता सप्टेंबरमध्ये तर आपण रिटायर झालो. आता रब्बी पिकाचा जर विचार केला तर पारंपरिक पिके होती गहू, हरभरा, त्याच्यानंतर मोहरी, त्याच्यानंतर करडी. तर याच्यानंतर मी थोडा विचार केला की माझं पूर्ण आयुष्य पशुसंवर्धन खात्यात गेल्यामुळे किंवा जनावरांना अन्न कुठून भेटीन आणि माणसांकरता सुद्धा त्याचं अन्नाची उपलब्धता झाली पाहिजे. म्हणून मी हा विचार केला की आपण पशुसंवर्धन खात्यात सेवा दिली आणि पशुविषयी आपलं एक खूप जवळचं नातं राहिलं 32 वर्ष. त्याच्यामुळे एक आपण जर समजा दोन्ही पिकं पेरले की ज्याच्यातून चारा उत्पन्न होईल आणि माणसाला त्याचं खाद्य सुद्धा मिळेल. बरोबर आहे. म्हणून माझ्या डोक्यात उन्हाळी ज्वारीचा हा संकल्प आला
बरं, मग तुमच्या गावात अगोदर शेतकरी उन्हाळी ज्वारी त्याच्या अगोदरपासून लावत होते का? फार अल्प प्रमाणात लावत होते आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये त्यांना विचारपूस केली की बा याचं कसं काय, म्हणजे मी तर नवीन होतो शेतीमध्ये, हां, कारण सर्व्हिसमध्ये ती 32 वर्षे गेल्यानंतर. बरोबर. तर मला त्यांनी सांगितलं की बा उन्हाळ्यामध्ये फक्त जंगली जनावराचा थोडा त्रास. जास्त त्रास होतो, त्याच्यामुळे तेवढं जर एक तुम्ही प्रिकॉशन घेतली, काळजी घेतली, तर बाबा हे पीक एक हमी पीक म्हणून चांगलं उत्पन्न देऊ शकते आणि त्याच्यापासून कळवा देखील मिळतो आणि ज्वारी देखील मिळते. बरोबर. आता हे जे तुमचं जे शेत आहे ते शेत किती आहे मग तुमचं त्या गावला, राजंद्याला? त्या गावाला माझी 9 एकर शेती आहे. मग आता 9 एकरी शेतीसाठी ओलिताची व्यवस्था आहे का? कारण उन्हाळी ज्वारी त्याच्यापैकी माझ्याजवळ 6 एकर ओलिताची व्यवस्था आहे तीन आणि एकर 12माही ओलित आहे माझ्याकडे त्याचं. हां. आणि कोणत्या प्रकारचं ओली? विहीर आहे काय, काय बोरवेल आहे, कसं आहे? नदीवरून पाईपलाईन आणलेली आहे मी जवळपास 3 किलोमीटर 8-10 वर्षापूर्वी, आणि त्याच्यामुळे 12माही पीक मी घेऊ शकतो. आणि ते सुरळीत चालू आहे का अजूनही? सुरळीत चालू आहे 10 वर्षानंतरही. सुरळीत चालू आहे, म्हणजे त्यात काही अडचण नाही मध्ये? नाही, काहीच नाही. बरं, आता मला एक सांगा की ज्वारी घ्यायची होती तर त्या अगोदर त्या शेतात तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं? ज्वारीच्या अगोदर सोयाबीन होतं, कोरो सोयाबीन. सोयाबीन होतं. आणि कोरो सोयाबीन काढल्यानंतर मग त्या शेतामध्ये दुसरं पीक कोणतंच नव्हतं. तर मी त्याच्यामध्ये खूप खर्च, काही मला थोडंसं मी यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहिले की बुवा नांगरटी वगैरे नेहमी केल्यामुळे जमिनीचा कारभाग कमी होतो आणि कमी पैशात कशी शेती करता येईल याच्याकडे माझा थोडासा कल होता. म्हणून मी फक्त एक रोटर मारून ज्वारी पेरली. नाविन्यपूर्ण प्रयोग होता माझा हा, की कल्टिवेटरही केलं नाही आणि नांगरटी केली नाही, फक्त रोटर मारलं. त्याच्यानंतर ते काळी कचरा जो होता बारीक झाला आणि रोटर चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्याच्यानंतर डायरेक्ट मी पेरणीच केली. मग आता तुम्ही त्याच्या अगोदर काही ओलीत वगैरे केलं नाही, थेट पेरणी केली? डायरेक्ट कोरड्यामध्येच मी रोटर मारलं, पाणी देऊन काहीच नाही केलं. डायरेक्ट रोटर मारलं आणि डायरेक्ट ज्वारीची पेरणी केली, नंतर पाणी लावलं. मग किती बियाणं लागलं तुम्हाला एकरी? मला एकरी साधारण 4.5 किलो बियाणं लागलं. 4.5 किलो? 3 किलोची एक बॅग येते बियाणाची, तर 4.5 किलो मी बियाणं. मग आता 4.5 किलो बियाणं तुम्ही म्हणजे ते पेरणी बैलाच्या साहाय्यानं केली की ट्रॅक्टरच्या साहाय्याने? ट्रॅक्टरच्या साहाय्याने. मग सोबत त्याला काही बेसल डोस, काही खत वगैरे काही दिलं का? त्याच्यासोबत खत दिलं मी, सिंगर सुपर फॉस्फेट एकरी 1.5 पोतं. सिंगल सुपर फॉस्फेट एकरी. DAP 1.5 पोतं दिलं. DAP दिलं तुम्ही 1.5 पोतं प्रति एकरी? प्रति एकरी. आणि किती एकर क्षेत्र होतं ते? ते साधारण 2.5 एकर क्षेत्र होतं. 2.5 एकर क्षेत्र होतं. मग नंतर पेरणी केल्यानंतर मग तुम्ही त्याला ओलीत केलं? पाणी दिलं. मग ओलीत कसं देता तुम्ही? म्हणजे पहिल्याने 2 पाणी मी स्प्रिंकलरच्या साहाय्याने दिले, म्हणजे साईडचा जो दाना पडते तो निघून आला पाहिजे. 3 पाणी मी याचे दिले स्प्रिंकलरचे. त्याच्यानंतर हायब्रिड थोडं मोठं झाल्यामुळे स्प्रिंकलरचं पाणी देण्यासाठी अडचण येत होती, तर नंतरचे खालचे पाणी दिले. आता त्याची जे उगवण आहे ते उगवण किती दिवसांनी झाली मग तुमची? उगवण साधारणतः 3-4 दिवशी. बऱ्याच शेतकऱ्यांचे असे अडचणी येतात की म्हणजे जसं खरीपात आपली ज्वारी लवकर निघून येते, निघायला काही अडचण होत नाही, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की ते विरळ निघते किंवा असं. तुमचं काही झालं का? नाही, मी डिसेंबरमध्ये लागवड केल्यामुळे थोडी थंडीचं प्रमाणमध्ये हा प्रॉब्लेम येतो. कडाक्याची जर थंडी असली तर ज्वारीची उगवण शक्ती माझ्या माहितीप्रमाणे थोडी कमी होते. बरोबर. परंतु डिसेंबरमध्ये थोडी थंडी कमी झाली होती मागच्या वर्षी, त्याच्यामुळे मला उगवण शक्तीचा काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे चांगलं तुमचं ते 4.25 किलोमध्ये चांगलं ताशी लागलं ते. आता याच्यात दुसरं जे खत आहे, म्हणजे दुसरं खत तुम्ही त्याच्यात वरखत दिलं का मग काही? हो, त्याच्यानंतर मी साधारणतः 40 दिवसानंतर एक युरियाचा डोस दिला, एकरी 1/2 पोतं. एकरी 1/2 पोतं युरिया दिला. हा युरिया मग साधारण किती उंची झाली होती त्यावेळेस तुम्ही दिला? साधारण उंची झाली होती त्याची 2 ते 2.5 फूट. 2 ते 2.5 फूट. मग आंतरमशागत काय केली? डवऱ्याचे फेर द्याला फक्त एक. डवऱ्याचा फेर? मग तण काढण्यासाठी काही तणनाशक वापरलं. डवऱ्याचा फेर देण्याच्या पहिले साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान एक तणनाशकचा फवारा मारला होता. कोणतं तणनाशक वापरलं तुम्ही? 2,4-D. आणि मग त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे तण नियंत्रण झालं? तण 100%. मग एक डवऱ्याची पाळी दिली? आणि मग त्याच्यानंतर मग काही आंतरमशागत करायची? एक मग काय झालं की तणनाशक मारल्यानंतर साधारणतः 2 कांड्याचं हायब्रिड झाल्यानंतर ते त्याला मुरी जाणे हा आजार होतो
ज्वारीत सगळ्यात मोठा प्रकार हा आहे उन्हाळी, मूर जाते. ते मूर जाते. हं. साधारण 2-2 कांड्याचं ते असताना मी त्याच्यावर अळीनाशक मारलं होतं. हं, हं, हं. त्याच्यामुळे मुरी जाण्याचं प्रमाण कमी झालं. एक वेळ तेव्हा दिलं आणि एक वेळ जेव्हा ती त्याला आपण म्हणतो निसटण्याच्या अगोदरची प्रक्रिया, हा. त्यावेळेस एक अळीनाशक मारलं. मग एवढं उंच झाल्यावर तुम्हाला स्प्रेइंग करता आली का त्याच्यावर? हो, करता आली. पहिलंच लहानच होतं. त्याच्यानंतर मग उंच झाल्यानंतर थोडंसं म्हणजे शेवटचं जेव्हा पान येते आपण म्हणतो हा. त्याच्या अगोदर शेलपान थोडं येते सेल पाण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर मारलं. म्हणजे त्या पोंग्यामध्ये हं. ते गेलं पाहिजे. म्हणजे शेवटचं पान येण्याच्या अगोदर मारवायचं. हा हा. म्हणजे त्या पोंग्यामध्ये गेलं म्हणजे त्याच्यात जे अळी असते अळी आहे ते ते मरून मरून जाते. जाते. ज्वारी पिकाला अडचण जे आहे, तर जसं आता तुम्ही सांगितलं की बा शेवटचा फवारा शेवटचं पाण्याच्या अगोदर त्या पोंग्यात आपलं ते गेलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याचं कीड नियंत्रण होते. खत व्यवस्थापनही तुम्ही सांगितलं. याच्यात महत्त्वाचं जे आहे, पुढचे जे पाणी आहेत, तुम्ही अगोदरचे पाणी तर स्प्रिंकलरनं दिले, मग त्याच्यानंतरचे पाणी द्यायला मग ते पाणी पोचते का सगळीकडे? तुम्ही खालून कसं पाणी तर सोडता? खाली आपण जेव्हा पेरणी करतो ट्रॅक्टरनी, तेव्हा त्याला पाटसऱ्या पडतात. तर तेव्हाच आपल्याला आपल्या जमिनीचा उतार चढ पाहून आडवे उभे दांड करून घ्यायचे. हा. म्हणजे काय होते की हायब्रिड मोठं झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये डवरा वखर काही फिरू नाही शकत. नाही. त्याच्यामुळे काय करायचं की आपल्या जमिनीचा चढ उतार पाहून पहिले तर सऱ्या पडलेल्याच असतात ट्रॅक्टरने, त्याच्यानंतर आडवे उभे सऱ्या पाडून घ्यायच्या डवऱ्याने. आणि त्याच्यामुळे काय होते की नंतर आपले जे शेवटचे पाणी आहेत ते देताना अडचण येणार नाही, हा, म्हणजे सगळीकडे पाणी पोहोचते. आणि ते नियोजन आपल्याला सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे केलं की त्या पेरणी यंत्राला सारा यंत्र पण तुमचं होत असल्यामुळे ते सारे पडून गेले. सोबतच पडून जसं आपण गव्हाचं पेरणं करतो हा. त्याच्यासोबत सारे पडतातच. बरोबर. तशा प्रकारे ज्वारीचं पण पेरणं करताना सारे साईडनं पडतात. आणि त्याचे मग तुम्ही दांड सुद्धा पाडून ठेवले. त्याच्यामुळे ते जमिनीचा चढ उतार पाहून. आणि किती पाणी नंतर दिले मग तुम्ही त्याची? साधारणतः त्याला माझं थोडं शेत हलकं असल्यामुळे मला पाण्याच्या पळ्या जास्त द्यावं लागल्या. तेच जर काळीचं शेत असलं तर त्याला पाणी कमी लागते. मला साधारणतः 10 पाणी 8 पाणी द्यावं लागले, 8 ते 10. मग आता तुम्ही जे नदीहून पाणी आणलेलं आहे, तर त्या नदीपासून तुम्ही सांगितलं की साधारण 3 किलोमीटरपर्यंत तुम्ही पाणी आणलं. मग 3 किलोमीटर जे पाणी आणलं तर तिथून तुमचे थेट स्प्रिंकलर उडतात की मग तिथून पाणी पुन्हा खाली? नाही, माझी मोटर 700-7.5 असल्यामुळे शेतामध्ये माझे 13-14 स्प्रिंकलर उडतात. त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम स्टोरेज करायची काही स्टोरेज करायचं काम नाही पडलं, गरज नाही पडली. मग आता हे ज्वारी जे पीक आहे, आता कणसात आल्यानंतर या पिकाला बऱ्यापैकी पक्ष्यांचाही त्रास होते असं शेतकरी सांगतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरं सांगितलं की जंगली जनावरांचा पण त्रास आहे. तर जंगली जनावरांसाठी मी काय केलं की मी जेव्हा ज्वारी पेरली त्याच दिवशी मी ठरवलं की करायचं तर कोणती गोष्ट नियोजनबद्ध करायची. काय होते की आपण आज करून ठेवतो आणि लावू, उद्या लावू, परवा लावू, सगळ्या फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध असतात. पण थोडं आपला आळस असा असते की 2 दिवसांनी लावून आपण झटका मशीन. बरोबर आहे. झटका मशीन याच्यासाठी की जनावर कोणतं मेलही नाही पाहिजे. कारण मी पशुसंवर्धन खात्यामध्ये असल्यामुळे मी जनावरांना वाचवण्याचं काम केलं. बरोबर. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये होता की कोण्या जनावराला इजा होता कामा नाही. फक्त त्याच्या भीतीसाठी म्हणून मी सोलरवरचं झटका मशीन आणली आणि ते पूर्ण शेताला. आता बांबू, काही लोक काय करतात की बांबू गाडतात. बरोबर. तर बांबू हा 2 वर्षाच्या वर काम करत नाही. बांबूचे 6-6 फुटाचे जर तुकडे केले तर शेतकऱ्याचा खर्च हा वन टाईम साधारण 10 रुपयाचा तरी एक बांबू विकत त्याला घ्यावं लागते, 10 ते 15 रुपयाचा. तर मी मार्केटमध्ये गेल्यानंतर मला एक मित्र भेटला. तो म्हणे, आज कसा काय डॉक्टर इकडे तू कृषीच्या खात्यात? मी म्हटलं बा आता मी रिटायर झालो तर मी बांबू घ्यायला आलो म्हटलं बा. तर बांबू घेऊन म्हटलं मी ज्वारी पेरणार, त्याला बांबूचं कुंपण करायचं आहे म्हटलं मला, आणि त्याला तार लावायचा आहे झटका मशीनचा. तर तो मला बोलला की बांबू तर खराब होईल, खालून त्याला उधळी लागते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी मला एक सजेस्ट केलं की तू 12 mm जे याच्यामध्ये स्लॅबमध्ये गज वापरतात ते लोहा घे आणि त्याचे 6-6.5 फुटाचे तुकडे कर आणि ते तू जमिनीत त्या ठोकायला सोपे. आणि त्याला एक ब्लॅक कलर मारायचा रबरी याच्या हार्डवेअरच्या दुकानामधला, म्हणजे त्याचं लाईफ जास्त होते. आणि बांबू हा 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर त्याला उधळी लागल्यामुळे त्याचे बुडं खराब होतात. बरोबर. आणि ते वरून ठोकताना देखील फाकतो. त्याच्यामुळे 12 mm गजाचं लाईफ पण जास्त आहे आणि आरामात तुला 4-5 वर्ष चालू शकतात. बरोबर. आणि हाताळायलाही सोपे, ठोकायलाही सोपे. मला त्याचा कन्सेप्ट पटला आणि मी ते 1 क्विंटल लोहा घेतला. त्याच्यामध्ये माझे 70 बार निघाले 6.5 फुटाचे. तर 70 बार माझ्या पूर्ण शेताला पुरले.
आणि त्याच्यामुळे मी पूर्ण शेताला ते बार ठोकले. ते ॲट ए टाईम माझा पुतण्यान मी 2 तासात मी पूर्ण 2.5 एकराचे बार ठोकून दिले होते. तर 45च बारमध्ये माझं काम झालं हां हां आणि बाकी बार माझे शिल्लक राहिले. तर ते दुसऱ्या वर्षी म्हटलं माझ्या शेतातच कामी येणार आहे आणि लगेच मी त्याच दिवशी ते गुटके वगैरे लावून हां त्याचं कुंपण केलं आणि त्याच दिवशी झटका मशीन लावली. तर माझ्या शेतातला एक दाणा देखील डुकरांनी खाल्ला नाही. नाही तर बाकी शेतकऱ्यांची ओरड ही होती की बाबा डुक्कर पेरल्याबरोबर उकरत नेते, तासच नेते. तर मला काही त्रास झाला नाही आणि सौर प्लेटवर असल्यामुळे जनावर देखील माझ्या वावरात कोणाचं मेलं नाही, इजा झाली नाही, कुठं पडलं नाही आणि पुण्याचं काम घडलं. बरोबर. आणि आता ही जी ज्वारी आहे तर ही ज्वारी मग ते जे कणस आहेत ते एकसारखे निसळतात की मागं पुढे होतात काही? नाही, एकसारखे निसळतात. एकसारखे उन्हाळी ज्वारीचं एक वैशिष्ट्य आहे की ॲट ए टाईम ते बरोबर याच्यात येते आणि ते कंस एकाच वेळेस निसटतात आणि अतिशय चांगलं आहे. त्याची भरण खूप चांगली असते कारण त्यावेळेस क्लायमेट चांगलं असते हो. आणि त्याच्यामुळे त्याला फक्त पाऊस जर आला अकाली, पण माझं एक नशीब चांगलं की मी पहिल्याच वर्षी प्रयोग केला आणि डिसेंबरमध्ये पेरणी केली आणि माझी ज्वारी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घरी आली होती पूर्ण. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जर पाहिलं त्याच्या अगोदर मार्चच्या एंडनंतर तर 44 टेम्परेचर होतं. त्याच्यामुळे माझी ज्वारी सोंगून पडली आणि नंतर 3 दिवसातच कडक झाले आणि ते मग खुडून घेतली. खुडून घेतल्यानंतर 2 दिवस पुन्हा राहू दिले कंस. तर ज्वारीत एक बोंड देखील आलं नाही. म्हणजे एकदम स्वच्छ ज्वारी असं वाटे की फिल्टर करून आणली, पांढरी शुभ्र आणि खायला पण खूप रुचकर आहे आणि भाकर. आणि ती साधारणतः आता नोव्हेंबर म्हणजे 12 महिने झाले अजूनही त्याला सोंडा नाही, किळा किटकूल लागला नाही. आणि किती उत्पन्न झालं तुम्हाला एकरी? मग मला एकरी पहिल्या वर्षी 16 पोते एकरी 16 उत्पन्न झालं. आणि त्यातला मग चारा किती निघाला तुम्हाला? चारा मला साधारणतः 700 ते 800 पेंडी कळवा निघाला. तो मी 1800 रुपयांनी विकला. म्हणजे तुमचे चाऱ्याचेही पैसे झाले आणि याचे पण पैसे झाले, ज्वारीचे पण पैसे झाले. म्हणजे साधारण असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला नवीन याच्यात असल्यानंतरही खूप तुमचा चांगला अनुभव आणि माझा उत्साह कायम राहिला. आणि तुम्ही मग यावर्षी किती एकर ज्वारीचं नियोजन? यावर्षी माझं 3 एकर आहे. आता पेरणी झालेली आहे, जेमतेम निघून राहिली. म्हणजे 3 एकर आहे. तेच मागच्या वर्षी सारखंच 3 एकर याही वर्षी. आणि तुम्हाला आशा आहे की हे पीक खूप चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो जेणेकरून जनावरांना चाराही निर्माण होईल. याच्यामुळे दोघांनाही पण एक जे जनावरांची संख्या कमी होऊन राहिली किंवा जनावरांना चारा उत्पन्न केला तर ऑटोमॅटिकच जनावरं राहतील. आपल्याजवळ आणि शेतकरी म्हटल्यानंतर जनावर टिकलं तर शेतकरी टिकीन असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. म्हणजे 100% तुम्ही नगदी पिकाकडे न वळता चारा पिकाच्या दृष्टीनं, खाण्याच्या दृष्टीनं ज्वारी पीक लावणं खूप चांगलं आहे. आणि आपल्याला एक नवीन संधी भेटली की हा जो वेगळा सीझन आपल्याला भेटला. पहिले आपल्याला खरीपमध्ये अडचणी होत्या, त्या खरीपच्या अडचणी आता या उन्हाळीमध्ये आपल्या राहिल्या नाहीत. आणि चांगलं जर शेत असलं तर साधारणतः 20-25 क्विंटलपर्यंत उन्हाळी होऊ शकते. आमच्याच गावात एक माझाच मित्र आहे, त्याला 22 पोते झालं एकरी. काय नाव आहे त्यांचं? रखराव. 22 पोते म्हणजे खूप चांगलं उत्पन्न. माझ्या शेताजवळच शेत होतं आणि ते स्वतः करणारे होते आणि सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणजे मेहनत, म्हणजे स्वतः जमिनीचा पोत चांगला आहे, त्याला चांगलं 22 पोते झालं. म्हणजे आता याही वर्षी त्याचं पण आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी या पिकाकडे वळून राहिले. बरोबर. आणि कीड वगैरेचं प्रमाण कमी राहते, त्याच्यामुळे चारा पण मिळतो. आणि हा कालावधी सगळे कामं करायसाठी एकदम सोपा आहे, सोयीस्कर आहे. आणि पावसाळ्यापेक्षा उन्हाळी हमखास पीक होते. बरोबर. तर संतोष भाऊ, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या ज्वारी पिकाबद्दलचे तुमचे अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी, विशेषतः आमचे जे पशुपालक बंधू आहेत, चारा उत्पादक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण उन्हाळी ज्वारी लागवडीचे अनुभव याविषयी संतोष देविदास लाहुडकार, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकूया. कमाल तापमान 29.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13.8 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. प्रकाश सूर्यप्रकाश
7.0 तास. हवेचा तासवेग 0.2 किलोमीटर प्रति तास. हवेतील आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी 42% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 3.0 मिलीमीटर. आतापर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त आजचा हवामान वृत्त ऐकलात. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त. शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम. राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. भरड धान्यातील गुणधर्म. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ताकद वाढविते, पित्ताशय शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कॅल्शियम आहे. 100 ग्राम दाण्यात 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो. तो इतरांपेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे बळकट होतात. म्हणून लहान मुलांना नाचणीची पेज देतात. तसेच गरोदर माता आणि वयस्कर व्यक्तींनाही हाडासाठी नाचणीचे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. नाचणी खाण्याने हाडे ठिसूळ होणे हा रोग होत नाही. हाडे मोडण्याचा धोका टळतो. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांच्या खाण्यात नाचणी असल्याने ते लोक शरीराने दणकट आणि काकट असतात. नाचणीच्या 100 ग्रॅम दाण्यामध्ये 6.4 मिलीग्राम लोह असतं. हा इतर धान्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागविता येते. म्हणूनच गरोदर मातांना गर्भविकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12% प्रथिने आहेत. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होते. मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरित्या परावृत्त होतो. नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात. आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात. रक्त गोठत नाही. त्वचा सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी आणि शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते. मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथोईन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथिओनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात, गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. पोषक घटकांचे प्रमाण म्हणजे प्रथिने 7.7 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम, तंतुमय पदार्थ 3.6 ग्रॅम, कॅल्शियम 344 मिलीग्रॅम, लोह 6.4 मिलीग्रॅम आणि कॅलरीज 336 किलो कॅलरीज यापासून आपल्याला मिळू शकतात. भरड धान्यातील गुणधर्म. मका या धान्यामध्ये
बीटा कॅरोटीन म्हणजेच अजीवनसत्व आढळते. मक्यास पिवळा रंग प्रदान करणारं ल्युटीन हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन हे दोन्ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. मक्यामध्ये सिस्टीन आणि मिथिओनाइन हे अमायनो ॲसिड्स भरपूर प्रमाणात असून यकृताच्या आरोग्यासाठी ही अमायनो ॲसिड्स उपयोगी ठरतात. मक्याच्या लाह्या म्हणजेच पॉपकॉर्न या वेट लॉस फूड आहेत. यात तंतू भरपूर असून फॅट्स कमी आहेत आणि त्याचबरोबर त्या भूकही लवकर भागवतात. हाय कोलेस्ट्रॉल, गाऊट आणि स्थौल्य या विकारांमध्ये पॉपकॉर्न किंवा भाजलेल्या मक्याचे कणीस म्हणजेच भुट्टा खाल्ला तर अतिशय उपयुक्त ठरतं. 100 ग्रॅम मक्याच्या दाण्यात निवड 125 उष्मांक आणि 0.9 ग्राम फॅट्स आढळून येतात. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात मक्याचे दाणे वाफवून त्यात मटार किंवा शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सेवन केल्यास ते उत्तम वेट लॉस मील तयार होतं. याउलट बटर, कॉर्न, चॉकलेट कॉर्न, मक्याचा चिवडा हे मात्र वजन वाढवणारे आहेत. 100 ग्रॅम मक्याच्या चिवड्यात तब्बल 35 ग्रॅम फॅट्स असतात, हे विसरायला नको. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला, तर सादर करते होते सूरज घोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.